हॅलो एव्हरीवन, कशा आहेत सगळे? मी शिवम नारंगवाडे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण मागे 3-4 व्हिडिओजमध्ये हे डिस्कस केलं आहे की अभ्यासासाठी जे बेसिक नीड असतात, जसे की कन्सिस्टन्सी, स्ट्रेस फ्री अभ्यास, नोट मेकिंग, रिव्हिजन स्किल, या सर्व सर्व गोष्टींवरती आपण चर्चा केलेली आहे. तर आजपासून मित्रांनो आपण काय करत आहेत, आपण एक नवीन सिरीज चालू करत आहेत, ज्यामध्ये मी पॉलिटीचे टॉपिक्स तुम्हाला समजवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्युचर अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती नोटिफाय होतील. ओके, तर चला आपण आज फर्स्ट लेक्चर कुठला घेणार आहेत, तर तो आहे उद्देशिका. आपल्या भारतीय राज्यघटनेची उद्देशिका या टॉपिकवरती आपण हा व्हिडिओ बनवत आहेत. तर मित्रांनो, हाच टॉपिक आजच्या व्हिडिओसाठी का निवडला, फर्स्ट व्हिडिओसाठी, तर मी तुम्हाला एका एक्झाम्पलच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे मित्रांनो, इमॅजिन करा की तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जात आहेत. ओके, मित्रांसोबत. तिथे जाण्याच्या पूर्वीच तुम्ही तिथल्या प्रत्येक गोष्टीची एक इन्फॉर्मेशन काढून घेतलेली आहे, छोटी छोटी. म्हणजे तिथल्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही एक साईड पाहून घेतलेली आहे. ओके, तिथले खाद्यपदार्थ कसे असतील, तिथे गेल्यानंतर राहण्याची सोय कुठे आहे, तिथे आणखीन आजूबाजूला कुठल्या गोष्टी आहेत, हे प्रत्येक गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत. आणि असं करणारे तुम्ही ग्रुपमध्ये एकटेच आहात. ठीक आहे, तर आता मला सांगा की तुम्ही तिथे फिरायला गेल्यानंतर ग्रुपसोबत सगळ्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी कोण असेल? यस, ऑब्व्हियसली तुम्हीच असणार, कारण तुमच्याकडे ऑलरेडी ती इन्फॉर्मेशन आहे. ओके, तिथे गेल्यानंतर तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही, बरोबर ना? कारण तुम्ही तिथली इन्फॉर्मेशन ऑलरेडी काढून घेतलेली आहे. सेम फंडा मित्रांनो इथे, ज्यावेळेस आपण संविधानाचा अभ्यास करायला जातो किंवा ज्यावेळेस आपण पॉलिटी सब्जेक्टचा अभ्यास करायला जातो, त्याच्या अगोदर आपल्याला हा टॉपिक समजणं, हा टॉपिक एकदम क्लिअर होणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपण आपली परफॉर्मन्स आणखीन चांगली देऊ शकतो पॉलिटी सब्जेक्टसाठी. ठीक आहे, त्यामुळे मी हा टॉपिक फर्स्ट घेतलेला आहे, कारण या टॉपिकमध्ये आपल्या संविधाना रिलेटेड इच अँड एव्हरी वर्ड, इच अँड एव्हरी गोष्ट आपल्याला आपल्या संविधानाबद्दलची आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये दिसते. ओके, त्यामुळे उद्देशपत्रिका ज्यावेळेस तुम्हाला एकदम डिटेल कळेल आणि समजेल, त्यावेळेस तुम्हाला संविधान वाचण्यासाठी, पॉलिटी समजून घेण्यासाठी आणखीन इतका कॉन्फिडन्स बिल्ड होईल. त्यामुळे आपण हा टॉपिक फर्स्ट घेत आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता आपण हा टॉपिक चालू करूयात. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की कळेल की तुम्हाला या व्हिडिओमधनं किती काही व्हॅल्युएबल थिंग्स भेटलेले आहेत. ओके, किती काही तुमच्या अभ्यासामध्ये फरक पडणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ऑटोमॅटिकली कळेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आपण व्हिडिओच्या शेवटी 6 क्वेश्चन्स पण घेणार आहेत, ते पण तुम्हाला सुटतील. पण कधी? ज्यावेळेस तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहाल. ओके, त्यामध्ये UPSC, राज्यसेवा आणि कंबाईनचे 2-2 क्वेश्चन असे आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो, तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जरी तुम्हाला स्किप करू वाटत असेल इथे व्हिडिओ, तरी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की इथून ॲटलिस्ट 5 ते 6 मिनिट तुम्ही हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची व्हॅल्यू कळेल. ठीक आहे, मग नंतर तुम्हाला जर चांगलं वाटत नसेल तर तुम्ही बिलकुल स्किप करू शकता, पण इथून 5 ते 6 मिनिट तरी ॲटलिस्ट हा व्हिडिओ पहा. ठीक आहे, चला मित्रांनो, ही आहे आपल्या भारताची उद्देशिका. ठीक आहे, हे आपण लहानपणीपासून वाचत आलेले आहेत, शाळांमध्ये वाचत आलेले आहेत. ठीक आहे, पण हे कधी लक्ष केलं नाही की या शब्दांचे नेमके अर्थ काय होत असतील. ठीक आहे, हे शब्द आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये दिलेले काय? ठीक आहे, जसं की हे न्याय शब्द, नंतर हे स्वातंत्र्य, समानता, नंतर बंधुता, असे शब्द संविधानामध्ये का दिलेले आहेत याचा आपण कधी विचार नाही केलेला. ठीक आहे, तर तेच आपण आज पाहणार आहेत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येकासाठी म्हणजे फायदेशीर राहणार आहे. जे कोणी अभ्यासाच्या एकदम स्टार्टिंग पिरियडमध्ये असतील त्यांना तर हा 100% फायदेशीर आहे. आणि जे कोणी अभ्यासाच्या म्हणजे ॲडव्हान्स लेवलला असतील किंवा मिड लेवलला असतील, त्यांच्यासाठी पण हा एक फायदेशीरच व्हिडिओ ठरणार आहे. ओके मित्रांनो, ही आहे आपल्या आजच्या व्हिडिओची रूपरेखा. आपण अगोदर जाणून घेणार आहेत की भारतीय संविधानाचा, राज्यघटनेची उद्देशिकेचा नेमका इतिहास काय आहे. नंतर आपण जाणून घेणार आहोत की सरनामा म्हणजे काय आहे. नंतर आपण जाणून घेणार आहोत की तज्ज्ञांची मते काय होते त्यावरती. नंतर त्याचा महत्त्व आपण जाणून घेऊयात. नंतर त्यातले घटक जाणून घेऊयात. मग महत्त्वाचे शब्द कुठले कुठले आहेत, त्याचे अर्थ काय होतात ते जाणून घेऊयात. नंतर आपल्या प्रस्तावनेमध्ये कधी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे का, आणि ती आहे तर ती कुठली आहे हे पण आपण जाणून घेऊयात. नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्देशिकेसंबंधित कुठले खटले आहेत हे पण आपण जाणून घेऊयात. आणि मग व्हिडिओच्या शेवटी आपण मागील वर्षातील काही क्वेश्चन्स पाहूयात, UPSCचे आणि राज्यसेवेचे आणि कंबाईनचे. ठीक आहे, तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे मित्रांनो. चला, एक थोडंसं जरी तुम्हाला बोर होत असेल तरी
लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण खरंच सांगतो मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओचा 101% फायदा होईल. कारण हा एकदम बेस आहे आपल्या पॉलिटीचा, आपल्या संविधानाचा एकदम बेस आहे. जेव्हा तुमचा बेस पक्का होतो तेव्हा तुम्ही काही करू शकता मित्रांनो त्या फील्डमध्ये. ठीक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पहा. आता आपण जाऊयात आपल्या टॉपिककडे. मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल आपण इतिहास जाणून घेऊयात की आपल्या प्रस्तावनेचा नेमका इतिहास काय आहे. ठीक आहे, हे बघा, आता इतकीच गोष्ट लक्षात ठेवून घ्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, त्याच्या आधारावर आपण ही प्रस्तावना बनवलेली आहे. ओके, आता काही जणांना उद्दिष्टांचा ठराव वगैरे माहिती नसेल, जे नवीन आहेत ते, पण तुम्ही आता एवढंच डोक्यात ठेवा, कारण आपण प्रस्तावनेबद्दल बोलत आहे. ठीक आहे, तर इतकंच डोक्यात लक्षात ठेवा की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, त्याच्या आधारावर आपण प्रस्तावना बनवली. तो ठराव 13 डिसेंबर 1946 रोजी मांडण्यात आला होता आणि संविधान सभेने 22 जानेवारी 1947 रोजी ते संमत केला. आणि मित्रांनो, हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवा की राज्यघटनेच्या सुरुवातीला प्रस्तावना लावणारा पहिला देश हा अमेरिका आहे. ओके, अमेरिकेची राज्यघटना ही पहिली राज्यघटना आहे जिच्या सुरुवातीला प्रस्तावना लावण्यात आलेली होती, आणि तेच पाहून पुढे ती प्रथा अशीच चालू राहिली. मग भारतासह अनेक राष्ट्रांनी ही प्रथा चालू ठेवली. ओके, नंतर सन 1976 मध्ये मित्रांनो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये एकच वेळेस चेंज करण्यात आलं होतं. ते काय आहे आपण ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा. ठीक आहे, आता इथंपर्यंत तुम्हाला क्लिअरिफाय आहे व्हिडिओ. बघा, आपण इतिहास पाहिला. ठीक आहे, त्यामध्ये काय काय गोष्टी पाहिले तुम्हाला इथे दिसत असतील. ओके, हे फक्त लक्षात ठेवा. नंतर आता सरनामा म्हणजे काय. ठीक आहे, मी एकदम बेसिकपासून घेत आहे मित्रांनो, म्हणजे झिरोपासनं. सरनामाबद्दल कोणाला जर काहीच माहिती नसेल तरी हा व्हिडिओ संपल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये एक व्ह्यू 101% येणार म्हणजे येणार. थोडंसं व्हिडिओ मोठं होईल कारण मी तुम्हाला एकदम बेसिकपासून घेत आहे. ओके, आता सरनामा म्हणजे काय नेमकं. आपण एक एक्झाम्पल दिलं होतं आत्ता, तेच एक्झाम्पल तुम्ही इथे थोडंसं आठवा. ठीक आहे, आणि त्याला इथे या गोष्टींसोबत कनेक्ट करा. आपल्या भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजेच काय, तो आपल्या राज्यघटनेचा सार आणि दर्शन आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या संविधानामध्ये जे जे गोष्टी आहेत ते प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रिएम्बलमध्ये आपल्या प्रस्तावनेमध्ये दर्शित होते. ओके, आणि तो आपला सार आहे मित्रांनो आपल्या प्रस्तावनेचा, आपल्या संविधानाचा. नंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकाप्रमाणे भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे. इथून आपल्याला काय कळतं या स्टेटमेंटवरनं, की आपल्या देशाची एक नेचर काय आहे, आपल्या देशाची ओके स्वभाव काय आहे तो कळून जातो आपल्याला. म्हणजे आपला भारत देश हा लोकशाही आहे, धर्मनिरपेक्ष आहे, प्रजासत्ताक आहे. ही आपल्या देशाचा एक नेचर आपल्याला दाखवून जाते, आणि या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण पुढे पाहणार आहेत. ओके, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला न्यायाची गॅरंटी पण देण्यात आलेली आहे. त्यामध्ये 3 आहेत, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. नंतर स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत आपल्याला 5 गोष्टींचा. नंतर राजकीय समानता आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये, आणि यामध्ये संविधान सभेचे श्रेष्ठ दृष्टिकोन सामील आहे मित्रांनो. हे बघा, कुठलीही गोष्ट करताना आता हे स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला, लक्षपूर्वक आहे का, कुठलीही गोष्ट आपण करते वेळेस काही ना काही स्वप्न पाहतो, बरोबर आहे. सेम स्वप्न मित्रांनो ज्यावेळेस संविधान आपला बनवत होते त्यावेळेस त्या महान कार्यकर्त्यांनी काही ना काही स्वप्न पाहिले असतील भारताबद्दल, बरोबर, की भारतातल्या लोकांनी असं आयुष्य जगलं पाहिजे, इतक्या स्वातंत्र्याने आयुष्य जगलं पाहिजे, मन मोकळेपणाने आयुष्य जगलं पाहिजे, महिलांनी एकदम कॉन्फिडंटली म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी केला असेल, बरोबर. त्या सर्वांचं दृष्टिकोन आपल्याला आपल्या प्रस्तावनेमध्ये दिसून येतो. ते कसं काय, बघा ना, आपल्याला न्याय त्यांनी किती चांगले दिलेले आहेत, नंतर त्यांनी स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहेत. हे सर्व त्यांचे स्वप्न होते मित्रांनो, आणि ते एकदम आपल्याला आपल्या प्रस्तावनेमधून दिसून जातात. ठीक आहे, नंतर आता हे स्टेटमेंट पहा मित्रांनो, आम्ही भारताचे लोक. ही स्टेटमेंट आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतले आहे. ठीक आहे, म्हणजे वी द पीपल. ओके, आम्ही लोक हे आपण स्टेटमेंट अमेरिकेच्या संविधानामधून घेतलेली आहे. म्हणजे याचा अर्थ एक असा होतो की संविधान हा लोकांनी लोकांसाठी बनवलेला आहे. ठीक आहे, या शब्दाचा
अर्थ असा होतो की संविधान हे भारतीय लोकांसाठी बनवलेलं आहे. नंतर आता त्यावरती खूप तज्ज्ञांनी पण काही मते केलेले आहेत, ते पण आपण जाणून घेऊयात. हे तुम्हाला पाठच करावं लागेल, कारण हे क्वेश्चन्स पण विचारतात त्यावरती एक्झाममध्ये, आणि या गोष्टी तुम्हाला पाठ असल्याच पाहिजेत. ठीक आहे. तर नानी पालखीवाले यांनी काय म्हटलं होतं की हा राज्यघटनेचा एक ओळखपत्र आहे. नंतर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलं होतं की ही संविधानाची आत्मा आहे, एक उत्कृष्ट गद्य काव्य आहे. नंतर न्यायमूर्ती सिकरी यांनी काय म्हटलं होतं, हे घटनेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. ओके, हे घटनेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. नंतर A.K. अय्यर यांनी काय म्हटलं होतं की सरनाम्यातून स्वप्न आणि विचार व्यक्त होतात. ठीक आहे. तर के.एम. मुन्शी यांनी काय म्हटलं होतं की सार्वभौम लोकशाही गणराज्याच्या हेरोस्कोप राजकीय कुंडली आहे. नंतर कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे असं मत जे.बी. कृपलानी यांनी व्यक्त केलं होतं. आणि हे अर्नेस्ट बार्कर यांनी काय म्हटलं होतं की द की नोट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असा मत यांनी तिथे व्यक्त केला होता. मित्रांनो, आता आपण वळूयात आपल्या संविधानाच्या महत्त्वाकडे, आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेच्या महत्त्वाकडे, की प्रस्तावना का महत्त्वाची आहे. मित्रांनो, न्यायालयाने पण म्हटलेलं आहे बेरुबारी खटल्यामध्ये की संविधानाची संविधानाची प्रस्ताविका ही प्रत्येक वेळेस आपल्याला मार्गदर्शक म्हणून काम करेल. ठीक आहे. आता हे खटला काय होता आपण ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहेत, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहेत. ठीक आहे. आता एवढंच लक्षात ठेवा की न्यायपालिकेला मार्गदर्शक म्हणून काम करतो आपला प्रस्तावना. नंतर भारतीय लोकशाही गणराज्याची ती एक जन्मपत्रिकेच्या समान आहे मित्रांनो, आणि आपल्या संविधानाची मूळ संरचना कळते यामुळे. म्हणजेच काय की नेमकं संविधान बनवला कशासाठी गेला होता, त्याची संकल्पना का केले होते, हे सर्व गोष्टी आपल्याला आपल्या प्रस्तावनेमधून समजून जातात. म्हणजे इतकं महत्त्वाचं ही प्रस्तावना आहे मित्रांनो. नंतर प्रस्तावना ही संक्षिप्तपणे घटनेचं उद्दिष्ट स्पष्ट करते आपल्यासमोर. बघा ना, घटना का बनली आहे, न्याय देण्यासाठी, लोकांना स्वातंत्र्य देण्यासाठी, त्याचे उद्दिष्ट आपल्याला ही प्रस्तावना सांगून टाकते. ओके. नंतर संविधान आणि कायदेशीर व्यवस्था ज्या मूलभूत मूल्यांवरती आणि तत्वांवरती आधारित आहे त्या प्रस्तावनेत वर्णन केलेले आहेत मित्रांनो. जे प्रस्तावना ही आपल्याला आपल्या संविधानाचे तत्वसुद्धा सांगून टाकते. नंतर हे समान उद्दिष्टे आणि सामायिक मूल्य व्यक्त करून नागरिकांमध्ये एकता आणि राष्ट्रीय ओळखची भावना वाढवते. कायदेशीरित्या बंधनकारक नसतानाही प्रस्तावना अनेकदा न्यायालय आणि कायदेकर्त्यांसाठी एक व्याख्यात्मक मदत म्हणून काम करते. तर इतकं महत्त्वाचं आपली प्रस्तावना आहे मित्रांनो संविधानाची आपल्या. आता आपण जाऊयात नेक्स्ट टॉपिककडे, तो आहे की आपला प्रस्तावनेचे घटक. आतापर्यंत आपण बेसिक नॉलेज घेतली ओके प्रस्तावनेबद्दलची, की नेमकं त्याचा इतिहास काय होतं, सरनामा म्हणजे काय, नंतर तज्ज्ञांनी त्याच्यावर काय मत व्यक्त केले होते, त्याचं महत्त्व काय. आता आपण मेन टॉपिकवरती वळणार आहेत आपल्या चॅप्टरच्या, तो आहे की प्रस्तावनेतले घटक कुठले आहेत. ओके. तर 4 घटक मेन आपल्याला प्रस्तावनेमध्ये दिसतात. ते कुठल्या कुठल्या, एक अधिकारांचा स्रोत दिसतो, राज्याचे स्वरूप दिसतं, नंतर संविधान समोरील आदर्श आपल्याला दिसून जातं, संविधानाचा स्वीकार आणि अंमलबजावणीची तारीखसुद्धा या प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे. आता मित्रांनो, इथे आपण पुढे हे पण गोष्ट जाणून घेणार आहेत की 26 नोव्हेंबरला तर संविधान आपला बनलेला होता, पण 26 जानेवारीपर्यंत आपण का थांबलो. तर फर्स्ट आपण घेऊयात की अधिकारांचा स्रोत. मित्रांनो, राज्यघटनेने तिचे प्रतिकार भारतीय नागरिकांकडून प्राप्त केलेले आहे असे उद्देशिकेत आपल्याला नमूद केलेले दिसते. ओके. नंतर भारतीय राज्याचे ते स्वरूप सांगून टाकते आपल्याला की भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य असल्याची उद्घोषणा हे आपल्याला उद्देशपत्रिकेतून करण्यात आलेली आहे. नंतर संविधानाची उद्दिष्टे आदर्श आपल्याला तो सांगतो की न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता यासारखे उद्दिष्टे आपल्या संविधानाचे हे आपल्याला प्रस्तावनेमध्ये कळून जातात. तर संविधान स्वीकार केलेली डेटसुद्धा प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिलेली आहे. मित्रांनो, याची गोष्ट अशी आहे की 26 नोव्हेंबरला तर पूर्ण संविधान आपल्याकडे रेडी झाला होता, पण 26 जानेवारीपर्यंत आपण का वेट केला, कारण 1930 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर अधिवेशनामध्ये स्वतंत्र प्रजासत्ताकाची घोषणा केली होती. ओके, आम्ही स्वतंत्र आहेत अशी घोषणा केली होती. त्या एका कारणावरनं ते आठवण राहावं गोष्ट पुढे, म्हणून संविधान निर्मात्यांनी म्हटले की आपण 26 जानेवारीला आपला पूर्ण संविधान लागू करूयात. पण काही आर्टिकल 26 नोव्हेंबरलाच लागू झालेल्या होत्या,
मग नंतर ते 26 जानेवारीला पूर्णतः आपला संविधान लागू झाला. आता आपण जाऊयात मित्रांनो महत्त्वाच्या शब्दांकडे. तर महत्त्वाचे शब्द कुठले कुठले आहेत? एक सार्वभौम आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वतंत्र, समानता आणि बंधुता एवढे शब्द.